एक षटकार मारला तर एक मारायला पण अजून काय झालं खाली धावत सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज मार्कवर पहिला गोलंदाज वहाल संघाकडून आणि राधाकृष्ण क्रिकेट कडून सलामीची बल्लेबाजीची जोडी आपण पाहतोय. त्यासाठी रोशन आणि महेंद्र दोन षटकांचा सामना असेल. 12 चेंडूंचा खेळ पाहूया काय रणनीती असेल. कारण पाहिला गेला तर एका बाजूने सेमीफायनलचे पहिले लढत करण्यासाठी वाडी संघ या ठिकाणी दाखल झाले. राजवाड रायडर्स कुणबीवाडी आणि ओवी 555 मांडकी खांबेवाडी या दोन संघांमध्ये सेमीफायनलची पहिली लढत होईल. त्याच्यानंतर एका बाजूने काळकाई कृपा वाकवली संघ गावटूगाव मधून आलाय. दुसरा संघ कोणता येईल याची सर्वांना अपेक्षा लागली आहे. दोन्ही संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. राधाकृष्ण क्रिकेट संघ पोफळावर असेल दत्तसाई कंस्ट्रक्शन वहाळ यांच्यामध्ये चालू असलेला सामना 2 षटकांचा सामना असेल. चला पंचांना विनंती असेल राहुल सामना सुरुवात करा प्लीज. फलंदाजीसाठी रोशन आणि स्ट्राइक वरती रोशन, नॉन स्ट्राइकला आहे महेंद्र आणि गोलंदाजी मार्फत पहिला गोलंदाज विजय. नवयुग क्रिकेट संघ पंगारी गोंशेत आपल्या या ठिकाणी कर्णधार पाठवा. आपल्या हेतूची सन्मान केला जाईल. आपण या स्पर्धेसाठी आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं त्याबद्दल आपला सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येईल. पहिल्या चेंडूला समोरच्या दिशेने गरंगळत चाललाय सरळ सीमारेषे बार येतोय खणखणीत चौकार. डीजे डीजे सचिन थँक्यू डीजे. लक्ष ठेवायचं जरा प्लीज. सुंदर चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मध्ये आहे. खूप फास्ट चेंडूवरती आला. एक धावा कंप्लीट केली, दुसरी धावा कंप्लीट आणि मित्रांनो 2 धावा देण्याच्या ऐवजी 3 धावा खर्च केला. कारण क्षेत्ररक्षक तुमचं महत्वाचं आहे. तुमचं क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे. चेंडूवरती फक्त 2 धावा इझी देता आल्या असत्या परंतु 3 एकाचं रूपांतर 3 मध्ये केलं. 3 धावांमध्ये धावसंख्या वाढते. धावसंख्या होतीये 7 धावा. अफलातून फलंदाजी आपण पाहतोय. स्ट्राइकला पुन्हा एकदा महेंद्र आणि नॉन स्ट्राइकला आता असेल रोशन. कारण आयुष्यामध्ये मित्रांनो खेळ आणि वेळ आणि खेळ कधी बदलेल सांगता येत नाही. त्यासाठी तयार राहावं लागतं. बुडायचं मग म्हणतात ना तुटायचं तर किती आणि बुडायचं तर किती याच्यावर अवलंबून असतं. तर पाहिला गेलं तर सुंदरशी रणनीती पहिल्या 2 चेंडूवरती. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयास. एक धावा कंप्लीट. दुसरी धावा घेईल का? रनआउटचा त्या ठिकाणी खतरा होऊ शकतो आणि मला वाटतंय नक्कीच जर का पहिला कनेक्ट झाला असता या ठिकाणी बॅट्समन निघालाय. पाहूया. रोशनला मात्र परतावं लागलं. ज्या फलंदाजाने लेफ्ट हँडेड बॅट्समन रोशनने सुंदरशी कामगिरी केली होती त्या फलंदाजाला मात्र रनआउटच्या रूपाने परतावं लागलं माघारी. डोळ्यात तेल घालून पंचांना विनंती असेल की थोडीशी कामगिरी करा. कारण इथून जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे सामना करण्यासाठी कालकाई कृपा वाकोळी संघाबरोबर. त्यामुळे थोडस तत्पर राहायचंय. तुम्हाला काही मदत लागली तर या ठिकाणी युट्यूब वाले आहेत. हेल्प लागली तर हेल्प घ्या परंतु कोणत्याही संघावरती अन्याय नको. सकाळपासून ही स्पर्धा आपण निर्विघ्नपणे पार पाडतोय. कोणत्याही प्रकारचा गालबोट नाहीये अजूनपर्यंत. थोडस तत्पर राहायचंय. सन्माननीय नवयुग क्रिकेट संघाला या ठिकाणी गौरवण्यात येतं. या स्पर्धेसाठी आपण आलात. सन्माननीय गोविंदजी शिगवण यांना विनंती करतो की आपण नवयुग क्रिकेट संघाचा कर्णधार याला आपला सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज महेंद्र. यॉर्कर लेवलचा चेंडू न समजला. पॅटनी कडा घेतली. यष्टिरक्षक मात्र कुठली चूक करत नाहीये. सुंदर चेंडूचं पतन या ठिकाणी. थोडीशी विसावलेली स्थिरावलेली धावसंख्या फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावरती. पाहिला गेला तर एक मोठा गडूई बाद केला होता रनआउटच्या रूपाने.
पंच सांगतायत पुढील चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन सुंदरसा बॅट प्रहार केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे पण बनावं लागेल का दर्शक. सुंदर क्षेत्ररक्षण एका हाताने ड्राईव्ह केला परंतु एकाचं रूपांतर 2 मध्ये मात्र तोपर्यंत नक्कीच कंप्लीट केलं. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावतीये. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 10 धावांवरती. सुंदर चेंडू यॉर्कर लेवलने त्रिफळाची तुडवला. महेंद्राला मात्र नक्कीच परतावं लागेल. मागे षटकाची समाप्ती आणि एकंदरीत पहिल्या षटकामध्ये धावसंख्या उभा केली आहे फक्त आणि फक्त 10 धावा. संधी असेल तोपर्यंत डीजे प्लीज. फक्त तुझ्या नावाचं तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथ तुझी होणार हाय तुझ्या हाताने घास भरून दे. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथ तुझी होणार हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी. थँक्यू. सन्माननीय नितीनजी भोसलेकर या ठिकाणी उपस्थित त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी सन्माननीय शैलेशजी बागणे यांना विनंती करतो की आपण नितीनजी भोसलेकर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. शेवटचे 7 चेंडू पाहूया काय रणनीती असेल. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज सत्यम स्ट्राईकला असेल. नॉन स्ट्राईकला मात्र नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय. नितीनजी भोसलेकर आपला यथोचित सन्मान केला जाईल. कृपया यायचं आहे. नितीनजी भोसलेकर सत्यम यांच्या बॅट मधून आयचावर मारायचा होता लेग साइडला पण चेंडू चालला ऑफ साइडला. एक धाबा कंप्लीट. पुन्हा एकदा रनआउटचा खतरा होऊ शकतो का. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एकाच रूपांतर 2 मध्ये मात्र नक्कीच केलं. दोन्ही धावसंख्या मात्र वधारते उंचावतीये 12 धावा. या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. नितीनजी भोसलेकर यांचा सकाळच्या सत्रापासून उपस्थित राहिले. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं. मी सन्माननीय गोविंदजी शिगवण आणि शैलेशजी बागणे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आता मात्र पुढे आईला होता पाहिलं होतं स्क्वेअर लेगचा इलाका खाली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धावा कंप्लीट केली आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. सत्यम याला अफलातून फलंदाजी प्रत्येक चेंडूवरती 2 धावा घेतात. इथे इरादा स्पष्ट केलेत कारण इथूनच मित्रांनो जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे सामना करण्यासाठी. काल काय कृपा वाकोळी संघ बरोबर एका बाजूने वाकोळी संघ दाखल झालाय गावटेगाव मध्ये. याच्यातून जिंकणारा संघ त्या संघाबरोबर सामना करेल. आता तुमची सुंदर चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे पाहूया. थोडस गचाड होतं कारण गगनाला भिडलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला. याच्या नंतरचा होणारा सामना राजवेल रायडर्स कुणबीवाडी वर्सेस ओवी 555 मांडकी खांबेवाडी संघ. दोन्ही संघ तयार राहायचा. सामना 3 षटकांचा होईल. धन्यवाद राहुल. हा सामना 3 षटकांचा होईल. राजवेल रायडर्स कुणबीवाडी आणि ओवी 555 मांडकी खांबेवाडी. लगेचच दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचे आहे. तर स्क्वेअर लेगला पाहिलं होतं. एक धावा कंप्लीट केली आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. पाहायला गेलं तर वाल संघाची सुद्धा सुंदरशी कामगिरी सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सकाळपासून. राजवेल रायडर्स कुणबीवाडी वर्सेस ओवी 555 मांडकी खांबेवाडी. चला नाणेफेकीसाठी चला दोन्ही कर्णधार. सुंदर चेंडू आता मात्र परतावं लागेल. एक धावा कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी.
पुढील चेंडू पुन्हा एकदा सत्यम स्ट्राईकला असेल. सुंदर चेंडू खराब चेंडू पाहतोय आपण. आणि या ठिकाणी एकंदरीत 2 षटकांच्या सोबत एक विकेट सुद्धा येते. 2 षटकांसोबत धावसंख्या होतीये 19 जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 12 चेंडू आणि वहाल संघाला 20 धावांची गरज. चला नाणेफेकीसाठी या राजवेल रायडर्स कुणबीवाडी वर्सेस ओवी 555 मांडकी खांबेवाडी संघ. राहुल 3 षटकांचा सामना असेल. पहिल्या पॉवर प्लेचं नवीन चेंडू असेल की जुना? जुना. ओके थँक्यू. समजलं दोन्ही संघाला? 18 झाले. 18 19 धावांचं लक्ष आहे. 12 चेंडू 19 धावांची गरज. चला राजवेल रायडर्स कुणबीवाडी वर्सेस ओवी 555 मांडकी खांबेवाडी. ओवी चला दोन्ही संघाचे कर्णधार. चला ओवी 11 मांडकी खांबेवाडी संघ कर्णधार. चला वरती नाणेफेकीसाठी चला. टॉच बॉक्स कडे चला. टॉच बॉक्स मध्ये ओबी 11 ओबी 555 मांडकी खांबेवाडी वर्सेस राजवेल रायडर्स कुणबीवाडी. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी सन्माननीय गोविंदजी शिगवण यांना विनंती करतो की आपण आता होणाऱ्या नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. चला राजवेल रायडर्स संघ कर्णधार. चला नवीन बॉल असेल. दोघांनाही नवीन चेंडू असेल. दोन्ही संघ कर्णधार त्या ठिकाणी आहेत. चेंडू असेल नवीन आणि सामना असेल 3 षटकांचा. या ठिकाणी नाणेफेक कोण जिंकले पाहूया. नाणेफेक कोण जिंकले? राजवेल रायडर्स. काय घेतलंय? गोलंदाजी. सामन्याला सुरुवात करत चला. श्रीधर आणि अविनाश ही सलामीची जोडी. एक छोटा हाईटचा खिलाडी. रोशन गोलंदाजी मार्कवर. बनवायचा 19. स्ट्राईकला श्रीधर आणि नॉन स्ट्राईकला आहे अविनाश. श्रीधर आणि अविनाश ही सलामीची जोडी. एकंदरीत 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. सामन्याला सुरुवात करत चला. गोलंदाज मार्कवर पहिला गोलंदाज रोशन संघाकडून श्रीधर साठी सामना करेल. बॅटनी काढा घेते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सुंदरस पाहूया. आणि या ठिकाणी विकेटचं पतन. बॅट्समन परतावा लागेल श्रीधरला. बॅक टू प्रेव्हिलियन. राहुल काय हवंय? विकेट दिलाय. थोडासा रिव्ह्यू पाहू. पंचाने निर्णय घेतलाय. रिव्ह्यू घेतलाय पंचाने. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. पाहूया.
विकेट आहे, बॅट्समनला परतावं लागेल माघारी. श्रीधरला परतावं लागेल माघारी. चला नवीन बॅट्समन. विकेटचं पतन. बॅट्समन श्रीधर बॅक टू पॅव्हेलियन. चला नवीन बॅट्समन, चला लगेच तयार राहायचं आहे. मागे लाईन अप करा प्लीज. याच्यानंतरच्या सामन्यामध्ये 3 षटकांचे खेळवायचे आहेत, याची नोंद घ्या. मित्रांनो, आव्हान कडवे वाटले म्हणून सामना सोडायचा नसतो. जिंकण्याची उमेद बाजूला सारायची नसते. या उलट परिस्थिती जितकी प्रतिकूल होईल तितक्याच ताकदीने आणि तितक्याच तत्परतेनं, या उलट तितक्याच अगतिपत्यानं आपण त्या परिस्थितीचा सामना करायचा असतो. कारण संघर्ष, मेहनत, अपार कष्ट यांच्या बळावर यशाचा मार्ग चालायला सुरुवात केली ना मित्रांनो, तर मग अडचणीही तुम्हाला सलाम करतील, संकटही तुमच्या समोर माळा झुकवतील आणि यश दोन्ही हात समांतर करून तुम्हाला मिठी मारायला सज्ज असेल. पाहिला गेला तर 19 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना पहिल्या गडी पहिल्याच चेंडूवरती गारद केला. अफलातून गोलंदाजी रोशन यांची आपण पाहतोय. राधाकृष्ण क्रिकेट संघ फोपळवणे संघाकडून पुन्हा एकदा काय चेंडू ठेवला, त्रिफळा चेता, यशच्या उद्ध्वस्त. बॅट्समन आला का आणि बॅट्समन गेला काय, ते रोशनला मात्र सुर्ग बसलाय. सुंदर विकेटचं पतन. बॅट्समन बॅक टू पॅव्हेलियन. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. सोन्या आधीच सांगितलं, आव्हान जरी कडवा वाटलं तरी सामना सोडायचा नसतो. पाहिला गेला तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 सुंदरशे मोठे गडी आपल्या जाळ्यात फसवले आणि पाठवून दिलं. पुन्हा एकदा बॅक टू पॅव्हेलियन. तिसरा चेंडू पुन्हा एकदा रोशन याचा. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू. टप्प्याचा न समजलेला चेंडू जाऊन विसावला. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता आली. सलग 3 चेंडू डॉट ठेवलेत. तर आज सामन्याचं गणित सांगते, इथून जिंकणारा संघ सेमीफायनल साठी खेळण्यासाठी सज्ज असेल. वाकोडी संघ बरोबर 19 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना पहिले 3 चेंडू सुंदरसे डॉट ठेवलेत. सुंदर चेंडू आतापर्यंत रोशन यांचा. पुढील चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, पण क्षेत्ररक्षक चांगला संपर्क. चेंडू चालला होता डीप मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. एकाच रूपांतर 2 मध्ये केलं, म्हणजे चौथ्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. वैयक्तिक 4 चेंडूवरती 2 धावा खर्च केला आतापर्यंत रोशन यांनी. रोशन जेव्हा जेव्हा चालतो तेव्हा नक्कीच आपल्या संघाला फायनल पर्यंत मसल मारता येते. आता पाहिलं तर सुंदर षटक होता आतापर्यंत. त्या ठिकाणी सुद्धा झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु न समजलेला चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. एकाच रूपांतर 2 मध्ये केलं. दोन्ही धावसंख्या मात्र उंचावते फक्त आणि फक्त 2 धावांवरती. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. बॅटचा फ्लो सांगतो, जर का चेंडू कनेक्ट झाला तर नक्कीच सीमारेषा गाठेल. पण तेवढी सुंदरशी साजेशी कामगिरी करतोय रोशन आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. 19 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना थोडासा कचड्यात सापडला संघ वहाळ. पाहिला गेला तर मागच्या मॅच मध्ये सुंदरशी कामगिरी करणारा श्रीधर मात्र स्वस्तात परतलाय. अविनाशला मात्र अजूनपर्यंत नॉन स्ट्राईकलाच उभं राहता आलंय. फुल टॉस चेंडू वरती मात्र दिशा दाखवली. चेंडू चाललाय 1 बम सीमारेषा बाहेर येतोय. चौकार आणि चेंडू असेल नो, त्यामुळे असेल पुन्हा एकदा फ्रीट.
नो चेंडू नक्कीच फ्रीड असेल, पाहूया. सुंदर षटक आतापर्यंत हाताळत, परत शेवटच्या चेंडू थोडीशी गडबड, थोडस गोंधळ, दबाव. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, पण क्षेत्ररक्षक चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू चाललाय गरंगाळत, वन बम्स टू बम्स सीमारेषे बाहेर येतोय. पुन्हा एकदा एक चौकार आणि 4 धावसंख्या मात्र उंचावते, जाऊन पोहोचते 11 धावांवरती. षटकाची समाप्ती आणि एकंदरीत पहिल्या षटकानंतर धावसंख्या पोहोचते 11 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावांची गरज. सहा चेंडू आणि 8 धावांची गरज. पहिल्या 4 चेंडू मध्ये सुंदरसा कमबॅक केला, मात्र पुढचे 2 चेंडू थोडेसे महागडे ठरले रोशन याचे. त्याचा सामन्याचा काय पलट झाला पाहायला गेला तर एक 9 वरती चौकार आला आणि त्याच्यानंतर सुद्धा एक चौकार, म्हणजे 2 चेंडूसाठी 9 धावा खर्च केल्या. क्षेत्ररक्षण वारंवार बदल करताना आपण पाहतोय. सत्यमचा पुढील चेंडू गोलंदाज मार्कवर सत्यम. सात चेंडू 8 धावांची गरज असताना, चला एवढा वेळ नका घेऊ प्लीज. 3:30 झालेत. आपल्या याच्यानंतरचे 3 सामने अजून खेळवायचे, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. 3-3 षटकांचे आपल्याला ते खेळवायचे आहेत. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. पहिल्या चेंडूवरती मात्र 1 धावा नक्कीच कंप्लीट केली. पंच इशारा करा बॅट कडे की लेग बाय, लेग बाय. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती लेग बायचर पण 1 धावा, म्हणजे बॅटने बॉल लागून आलेला नाही अजून धावा. शेवटचे 5 चेंडू आणि निर्णायक 7 धावांची गरज. इथे मग थोडस गडबडलाय. राहुल सांगतात की नो चेंडू, एकही चेंडू टाकले नाहीये. पहिला चेंडू झालाय, काहीसा व्यत्यय येतोय गोलंदाजी वरती. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, परंतु काहीसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. आउटफील्ड खूप फास्ट आहे, त्यामुळे मिळेल एक सुंदरसा चौकार आणि 4 धावसंख्या मात्र नक्कीच उंचावले. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 16 धावा. जिंकण्यासाठी पुन्हा एकदा 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. काहीसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं. जी धावा वाचवायच्या होत्या. 4 चेंडू 3 धावांची गरज असताना वहाळ संघ के राधाकृष्ण क्रिकेट संघ फोफळवणे खराब गोलंदाजी. वाईड +4 म्हणजे हा सामना समोरच्या संघाला इजी जिंकता आला. पाहिलं गेलं तर वाईड +4 म्हणजे 4 धावा खात्यामध्ये अशाच समोरच्या संघाला डिपॉझिट केला आणि सामना एकाहाती जिंकला वहाळ संघ. याच्यानंतरची सेमीफायनलची पहिली लढत आपण पाहू. राजवेल रायडर्स कुणबी